आमचे स्वप्नांचं अंगण, आमची जिल्हा परिषद शाळा कारंबा मराठी। आजच्या धकाधकीच्या जीवनात जिल्हा परिषद शाळा हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात काही ठराविक प्रतिमा उभ्या राहतात। पण जर आपण बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की या शाळा केवळ शिक्षण देणारी केंद्र नसून त्या गावाच्या प्रगतीचा आणि भविष्याचा पाया आहेत। लेखक वैभव गवळी यांनी आपल्या शब्दांतून याच भावनेला अतिशय सुंदरपणे मांडले आहे। त्यांचा लेख वाचताना डोळ्यासमोर जिल्हा परिषद शाळेतील ती निरागस मुलं, त्यांचे गोड चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांतील आभाळाएवढी स्वप्न उभी राहतात। हा लेख केवळ भावना व्यक्त करत नाही तर समाजाला त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देतो। निरागस स्वप्नांचा ठेवा। जिल्हा परिषद शाळेच्या अंगणात खेळणारी आणि वर्गात बसलेली प्रत्येक चिमुकली ही उद्याच्या भारताचा चेहरा आहे। त्यांच्या डोळ्यांत जी स्वप्न आहेत ती केवळ त्यांची नाहीत तर त्यांच्या कुटुंबाची, गावाच्या आणि पर्यायाने देशाच्या भविष्याची आहेत। ही स्वप्न पूर्ण करणं, त्यासाठी धडपड करणं आणि आपले कर्तव्य पार पाडणं ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे। शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळख करून देणं किंवा गणित शिकवणं इतकं मर्यादित नाही, तर ते जीवनाचा पाया मजबूत करणारं एक साधन आहे। जेव्हा एखादा शिक्षक या लहानग्यांच्या हातात ज्ञानाची शिदोरी देतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो शब्दांत मांडणं खरंच अवघड आहे। शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, ती एक जिवंत व्यवस्था आहे। लेखकाने शाळेच्या प्रत्येक भागाला एक वेगळी ओळख दिली आहे आणि ती अतिशय मार्मिक आहे। वर्गखोली ही केवळ शिकण्याची जागा नसून ती स्वप्नांची पायाभरणी करणारी जागा आहे। याच 4 भिंतींमध्ये मुलं लिहायला, वाचायला आणि मोठं व्हायची स्वप्न बघायला शिकतात। खेळाचे मैदान हे केवळ खेळण्यासाठी नाही तर आत्मविश्वासाचा सराव करण्यासाठी आहे। इथे मुलं हरणं जिंकणं, एकत्र काम करणं आणि एकमेकांचा आदर करणं शिकतात। आणि या सर्वांमध्ये शिक्षक हे त्यांच्या आयुष्याचे दीपस्तंभ आहेत। ते केवळ शिकवत नाहीत तर मुलांना योग्य अयोग्य काय हे समजावून सांगतात, त्यांना दिशा देतात आणि त्यांच्या मनात एक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देतात। गावाचा आधारस्तंभ आणि संस्काराचं केंद्र। जिल्हा परिषद शाळांनी केवळ शैक्षणिक गरजाच पूर्ण केल्या नाहीत तर त्यांनी गावाच्या जीवनशैलीला आणि परंपरेला एक मजबूत आधार दिला आहे। या शाळा गावागावातील प्रत्येक कुटुंबासाठी एक आधारस्तंभ बनल्या आहेत। जेव्हा एखादं मूल शाळेत जायला लागतं तेव्हा त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमान दिसतो, आजी आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान उमटतं आणि कुटुंबाच्या मनात एक उज्ज्वल भविष्याचं स्वप्न जागृत होतं। या भावना दररोज या शाळांच्या 4 भिंतींमध्ये उमलत असतात। या शाळा केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर इथे मुलांना समाजभावना, एकोप्याचं महत्त्व, संस्कारांचा वारसा आणि देशप्रेमाची बीजं शिकवली जातात। शाळेत मुलं एकत्र खेळतात, गाणी म्हणतात आणि एकमेकांच्या साथीने वाढतात। यामुळे त्यांच्यात आपुलकी आणि एकजुटीची भावना निर्माण होते। गावाचं भविष्य, समाजाची प्रतिष्ठा आणि देशाची खरी ताकद या शाळांच्या अंगणातच घडते। एक सामूहिक जबाबदारी। वैभव गवळी यांनी आपल्या लेखाच्या शेवटी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे। तो संदेश केवळ वाचण्यापुरता नाही तर तो कृतीत आणण्यासारखा आहे। ही लहानग्यांची स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी शिक्षणाची शिदोरी समृद्ध करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। या शाळांच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीला एक नवा वेग देणं हे आपल्या हातात आहे। जिल्हा परिषद शाळा या आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत। त्या केवळ मुलांना शिकवत नाहीत तर त्या एका पिढीला सुसंस्कृत बनवत आहेत। या शाळांच्या माध्यमातूनच अनेक गरीब कुटुंबातील मुलं मोठमोठी स्वप्न पाहू शकतात आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपड करू शकतात। या शाळांमधील शिक्षकांनी केलेले कष्ट, त्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि त्यातून घडलेली पिढी हीच या शाळांची खरी ओळख आहे। थोडक्यात जिल्हा परिषद शाळा हे केवळ शिक्षण केंद्र नाही तर गावाच्या संस्कारांचं, परंपरेचं आणि प्रगतीचं एक जिवंत प्रतीक आहे। प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळा हे एक असं अंगण आहे जिथे मुलांची निरागस स्वप्न फुलायला लागतात आणि त्यांना साकार करण्यासाठी बळ मिळतं। म्हणूनच या शाळांना पाठिंबा देणं आणि त्यांना सशक्त बनवणं हे आपल्या समाजासाठी एक आवश्यक कर्तव्य आहे।